व्यवस्थित दाखवा उमलिंगला पास. डेंजर परत आयुष्यात या ठिकाणी परत कधी येणे नाही. मंडळी आता इथून आहे ना आपण बाय बाय करतोय उमलिंगला पासला. कारण इथं थांबणं म्हणजे धोक्याचं आहे, अक्षरशः धोक्याचं आहे. कारण इथं तुम्ही 5 मिनिटसुद्धा बाहेर दम काढू शकत नाही. इतकं भयानक वारं, इतकं भयानक म्हणजे ऑक्सिजनची कमी. चक्कर यायला लगेच सुरुवात आहे. चक्कर हे पहा हा हे उमलिंगला पास. आता गाडीतून तुम्हाला हे उमलिंगला पास पहा, व्यवस्थित दाखवा उमलिंगला पास. डेंजर परत आयुष्यात या ठिकाणी परत कधी येणे नाही. कारण आता आपलं झालं ॲडव्हेंचर, हे सुंदर झालं. याच्यानंतर चक्कर यायचं काम होतं आहे, डोकं दुखतं आहे, भयानक काम आहे. आता आपण जाऊया हानलेला जाऊया आणि हानलेमध्ये मुक्काम करूया. तोपर्यंत आपण खाली जाऊ थोडंसं, नाही का. आता 19,024 फूट आहे, 19,024 फूट आहे. त्यामुळे आता याच्यापेक्षा जास्त आता ताकद नाही. जगातलं हायेस्ट आहे हे, याच्यापेक्षा काय आहे दुसरं. आणि जगातले सगळे हायेस्ट इथंच कसं काय आपल्या इकडं, मला काही कळा नाही बा. खारदुंगला आता 2 नंबरला गेला, याच्या अगोदर खारदुंगला 1 नंबरला होता. आता हा उमलिंगला 1 नंबरला आला आहे. त्या नंबर 13वा वारीला पास आपण केला. मग जवळपास ह्या ट्रिपमध्ये आपण जगातले सगळेच हायेस्ट रेकॉर्ड मोडलेत, रेकॉर्ड तोडलेत. आणि ह्या आपल्या किया सेल्टॉसमध्ये आपण आलो आहे बघा. किया सेल्टॉसला मानायला पाहिजे, एवढं सगळं नाही का गाडीने साथ दिली आतापर्यंत सुंदर. नाहीतर अवघड आहे. 120-700 सारख्या सुद्धा गाड्या बंद पडत होत्या. आपण हिच्यामध्ये आलेलो आहे. गाडीला थँक्स म्हणून बा मी एकदा, नाही का. मी पण म्हणणार गाडीला आणि ड्रायव्हर, कारण आम्ही 5 वाजता कंप्लीट तिथं खाली होतो हल्लीमध्ये. आणि आम्हाला सगळ्यांनी सल्ला दिला होता की तुम्हाला जास्त पण अंधार पडेल, तुम्ही कशाला जाताय एवढ्या याच्यामध्ये. पण लोकल माणसाने पुण्यावाले लोकल माणूस भेटला, त्यांनी साथ दिली. आणि विकासरावांचं खरंच मनापासून आभार.